दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेले असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। सो या व्हिडिओमध्ये मी एक चॅलेंज करणार आहे ज्याचं नाव आहे सेइंग येस टू माय सिस्टर फॉर 24 आवर्स किंवा 12 आवर्स पण होऊ शकतात, काही सांगता येत नाही। तर हे चॅलेंज माझ्याबरोबर पिऊ करणार आहे, जी माझी छोटी बहीण आहे। तर तिचा बर्थडे आहे 23 ऑफ मे ला आणि म्हणून मला ॲज अ गिफ्ट हे चॅलेंज करायचं होतं। मटेरियलिस्टिक गोष्टी तर असतातच गिफ्ट्स मध्ये, बट हे एक चॅलेंज मला करायचं होतं ॲज अ गिफ्ट। सो येस, आणि ते मी आज करत आहे। तर बघू मला पिऊ काय काय काम सांगते, काय काय टॉर्चर करते आणि करते पण की नाही करत, की माझ्या रीतीने मला कामच नाही देत, कारण की माझा थोडासा दरारा आहे दोस्तों म्हणून। एनिवेज, तो मी खूप जास्त एक्सायटेड आहे। आणि अजून एक बात की ती थोडीशी कमी येणार कॅमेऱ्याच्या समोर, कारण की थोडी ती कॅमेरा शाय आहे, कॉन्शियस आहे, तिला आवडत नाही असं इतकं। त्यामुळे ती कॅमेराच्या मागून मला चॅलेंजेस देणार। जेव्हा तिची इच्छा झाली तेव्हा ती पुढे पण येणार, बट ठीक आहे, तेवढं ॲडजस्ट करून घ्या। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। मी पहिले साधा माझ्यापासून पहिला टास्क आहे की मला मॅगी बनवून दे। माझ्यापासून काम करून घ्यायचे नाही, व्हिडिओ घ्यायचे नाही, असं मी होऊ देणार नाही। तर घेते ना, तुझा आजचा पहिला टास्क आहे की मला मॅगी बनवून दे, तिखटवाली। कशी बनणार मी गॅरंटी नाही देऊ शकत। ते नाही, चांगली बनवून दे तेवढं, मम्मी काही दुसरं मागेल। तर मी सांगत होती की काल मी उत्कर्षच्या घरून त्याच्या घरी मी गेली होती काल, आणि तिथून मी आणले होतं अप्प्याचं बॅटर, कारण की मला सकाळी उठून जास्तीचे कामं नाही करायला लागले पाहिजे। आणि मी इतकं सांभाळून ते आणलं होतं, कारण की मी तेच देणार होती पिऊच्या माथी मारून अप्पे, पण मग तिने शायनेपणा करून शेवटी मला काम करायला लावलंच। आणि आता ते बॅटर थोड्या वेळाने अप्पे करून मागणार। मॅगी चांगली झाली नाही तर पोहे करून देशील। एक्झॉस्ट चालू करणं, ठसका उराला ना, एवढं मीठ थोडी असते। हे बा, मला एक तर माझ्या पणाने बनवून दे मॅगी, ठीक आहे दोस्तों। ते लोक तिकडे मस्त एसी मध्ये, ओ माय गॉड माझी मॅगी जळत आहे, थांबा एक मिनिट माझी। तर मी म्हणत होती की ते लोक तिकडे मस्त एसी मध्ये बसले आणि इकडे मी गरमी विदाउट फॅन मॅगी बनवत बसली, आणि त्याच्यात माझी मॅगी पण जळत आहे। मॅगी जळल्याशी मला प्रॉब्लेम नाही आहे, पण ते जळलेली कढई घासण्याशी मला प्रॉब्लेम आहे, कारण मला मग होणार मळमळ। ते तरी बरं झालं, भगवान की कृपा से आज लंच साठी आम्हाला उत्कर्षच्या घरी जायचं आहे, सो त्याच्यापासून मी वाचली आहे। मी पटकन सर्व करते मॅगी। भामटे चांगली चांगलंच म्हणायला लागली, म्हणजे तशी चांगली नाही झाली, चांगली झाली ना दोस्तों। सेइंग येस टू माय सिस्टरचा जो चॅलेंज होता आपला, तो आता एकदम वेगळीकडे गेलाय। माझी सिस्टर मला काही टास्क देण्याच्या आधीच मी तिला पॅम्पर करत आहे, म्हणजे मी तिला हेअरकट करायला घेऊन आली आहे। आणि चाबी डिक्कीलाच ठेवली, अंदर नाही टाकली ना। आम्ही आता खाली उभ्या आहे सलॉनच्या, आणि बिना अपॉइंटमेंट चालू आहे आम्ही, तर आम्हाला मिळते की नाही काय माहिती इकडे। तर येस, सेइंग येस टू माय सिस्टर आपण नंतर कधीतरी करू। आता सध्या बर्थडे पॅम्परिंग व्हिडिओ म्हणू शकतो हा पिऊचा। सो येस, आता आम्ही चाललो आहे वर आणि बघू तिला। पहिले तर तुम्हाला केसांची तिची लेंथ दाखवते मागे। हे बघा, हे आहेत मॅडमचे केस, जे त्यांना इतके करायचे, दाखव मला, इतके करायचे, इतके। बघू मी करू देते की नाही, तर चला वर जाऊ पटकन। इतका पसीना येते, इतकी गरमी आहे। वाजून घेऊ, ओके लेट्स गो। पचका करून आलो आहे आम्ही दोस्तों, अपॉइंटमेंट न घेता गेलो तर ते बोलले आता नाही तुम्ही 7:30ला या, ज्याला अजून अर्धा तास आहे। तर बरं झालं इकडे मावशीचं घर जवळ आहे, तर मग आता आम्ही मावशीकडे चाललो।
आणि तोपर्यंत टाइमपास करू आणि मग परत येऊ. तर थोड्या वेळाने फायनली आम्ही कॉल करून विचारलं आणि आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली. तर आम्ही सॅलॉनमध्ये गेलो होतो आणि तसं जर बघितलं तर आम्ही घरून पिऊचे हेअर वॉश करून गेलो होतो, बट तिथे जाऊन तरी पण त्यांनी तिचं हेअर वॉश केलं. तर हेअरकटमध्ये आम्ही लेयर्स प्लस फेस फ्रेमिंग लेयर्स केले होते आणि खरं सांगायचं झालं तर ही हेअरकट पिऊच्या केसांवर खूप मस्त दिसत होती. मग नंतर आम्ही वॉफल्स खायला पण गेलो, जे मी व्लॉग केलं नाही कारण माझ्या फोनची बॅटरी ढूस झाली होती. आता पिऊ हेअरकट करायला गेली आहे आणि एवढे तर केस कापून पण झाले आहेत. दोस्तो आम्ही घरी आलो आहे आणि ना तिथे माझी चार्जिंग होती माझ्या फोनमध्ये, त्यामुळे मग मला तिथे काही शूट करता आलं नाही. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे पिऊची हेअरकट. तर बघा आणि खुश व्हा कारण की खूप मस्त हेअरकट झाली आहे. प्लीज पसारा इग्नोर करा, बट हेअरकट बघा. पप्पाचा पॅन्ट पण इग्नोर करत असतो, पण हेअरकट बघा किती मस्त दिसत आहे. थांबा पुढून पण दाखवते. दोस्तो तर मी तेच कपडे घातले आहेत, तीच मी आहे, पण दिवस दुसरा आहे आणि जागा तर एकदम दुसरी आहे. तर आम्ही बुलढाण्याला आलो आहे कारण पिऊचा बर्थडे आम्ही बुलढाण्याला सेलिब्रेट करणार आहोत. आणि आज आम्ही चाललो आहे पिऊसाठी. आम्ही कपडे ऑनलाईन मागवले होते, बट तिला पॅन्ट घ्यायचं आहे आणि तिचं जे टॉप आला आहे ते काय आम्हाला आवडलं नाही. तर उद्या पण एक येणार आहे, उद्या बर्थडे आहे बाय द वे, पण उद्या सकाळी घालायला काही नाहीये, सो त्यासाठी पण आम्ही एक बघू. तर बेसिकली आम्ही कपडे घ्यायला चाललो आहे तिच्यासाठी आणि मी मम्मी पप्पा पिऊ आम्ही तिघं पण चौघं लोक चाललो आहे. फॅन बंद करून बोलताय, खूप गरम होत आहे. लेट्स गो. दोस्तों आम्ही आलो आहे ट्रेंड्स. तुम्हाला मी इथून दिसत आहे आणि पिऊ इथे आहे. आम्ही दोघीच आलो आहे सध्या आणि आम्ही बघत आहे पिऊसाठी जीन्स. पण मला इथे ड्रेसेस पण आवडत आहे. हा एक आम्हाला आवडला आहे, पण बघू. कलर नाही, कलर हा पण चांगला आहे, हा पण चांगला आहे. थांब दिसत आहे. वा मस्त दिसतं या टॉपवर. हो पण मला असं वाटतं की हां पण मला असं वाटतं ओ माय गॉड मीच आहे व्हाईटवर हे चांगलं दिसणार डार्क. हां मला पण तेच वाटतं. फायनली दोस्तो पिऊला काहीतरी आवडलं आहे आणि ती गेली आहे ट्राय करायला कारण की आम्हाला डाऊट आहे की ती साईज तिला होणार की नाही. सो मी तिचा इथे वेट करत आहे आणि शॉपमध्ये कोणीच नाही आहे. वियर्ड कारण की इथे लोक अपॅरेंटली 8 वाजता बंद करतात शॉप्स आणि लोक 9 वाजता वगैरे असं झोपतात असं मी ऐकलं आहे. पण आपल्याला तर 9 वाजता घराबाहेर पडायची आदत आहे, त्यामुळे आम्ही तसंच घराबाहेर पडलो आहे. एनिवेज आम्ही बघतो काय डिसाईड करतो. आणि माझ्या फोनमध्ये बॅटरी नाही आहे, 5% आहे, सो नंतर बोलू. असं वाटत आहे माझ्या बॉडीवरती एका मुलाचं फेस आणलं, अशी दाढी केल्यासारखं चिकना मुलगा नसतो का. छी दोस्त मी थकून हारून बसली आहे एका जागी. मला काहीच आवडत नाही. मला कलेक्शन म्हणजे त्याच्या प्राईसच्या मनाने मला कलेक्शन आवडत नाही आहे. आणि आता आम्ही मम्मीला फोन करते की तू ये कारण आम्हाला सुचत नाही आहे. सो आता मी बसली आहे आणि मम्मी आली की मग आम्ही बघणार. जीन्स तर थोडासा फायनलाइज केला आहे बट टॉपचं कळत नाही आहे. सो लेट्स सी. दोस्त मला समजलं प्रॉब्लेम माझ्या फेसमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम या ट्रायल रूमच्या लाईट्समध्ये आहे. कारण की इथे माझा फेस दिसते आणि तिकडे बाहेर ठीक दिसते. नाईस, हे क्यूट आहे गाईज, मला हे आवडलं. सो जसं तुम्ही बघू शकता मी घरी आली आहे आणि आम्ही इतकी शॉपिंग केली म्हणजे इतकं आम्ही बघितलं. ट्रेंड्समध्ये गेलो होतो आणि त्यानंतर पण आम्ही आणखी एका शॉपमध्ये गेलो, म्हणजे खूप फिरलो आम्ही इन शॉर्ट. पण पिऊनी एक कपडा पण विकत घेतला नाही कारण खरं सांगायचं झालं तर मला पण काहीच आवडलं नाही. तर येस ह्या व्हिडिओसाठी इतकंच. आय नो आपला हा व्हिडिओ थोडासा वेगळा होता, सेइंग येस टू माय सिस्टर वाला व्हिडिओ होता, बट तो व्हिडिओ आपण नंतर कधीतरी करू. आता ह्या व्हिडिओला आपण बर्थडे पॅम्परिंग फॉर माय सिस्टर असं काहीतरी नाव देऊ. तर हा तो व्हिडिओ झाला आणि दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आता हा व्लॉग संपून मी लगेच सुरू करते आहे दुसरा व्लॉग, तर तो व्लॉग पण नक्की बघा कारण ना उद्या पिऊचा बर्थडे आहे आणि पिऊचा बर्थडे आला आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. सो खूप 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 स्पेशल डे आहे आणि आम्ही खूप मस्त सेलिब्रेट करणार आहे. सो स्टे ट्यून, तो वाला व्हिडिओ बघा. आणि आजच्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.